हे पहिलं फक्त शब्दापुरतं माहीत होतं. वैराग्याचं मूर्तिमंत रूप कोणी पाहिलं नव्हतं, पण शुकांच्या रूपामध्ये साक्षात वैराग्याने मूर्तिमंत रूप धारण करून शुकाने त्या ठिकाणी वैराग्याचाच अवतार धारण केलाय. बोलिये शुकाचार्य महाराज की जय. शुकांनी त्या ठिकाणी जन्माला आल्याबरोबर कोणाशीच नातं जोडलं नाही, डायरेक्ट वनाचा रस्ता धरलेला आहे. शुक वैरागी तर आहेत, पण त्याबरोबर ज्ञानी सुद्धा आहेत. विचार केला, जर आज आईला आई म्हटलं, वडिलांना पिताजी म्हटलं, एकदा नातं जोडलं तर पुन्हा नातं तोडायला अवघड होईल. म्हणून मुळात कोणाशी नातं जोडलंच नाही, सगळ्यांशी नातं तोडलं. याला म्हणायचं खरं वैराग्य. हे खरं वैराग्य आहे आणि हे खरं वैराग्याचं स्वरूप आहे, वैराग्याचं लक्षण आहे. हे वैराग्य कशाला म्हणायचं की या मृत्यू लोकामध्ये कुठल्याही वस्तूविषयी, कुठल्याही माणसाविषयी मनात कुठल्याही प्रकारचा मोह, आसक्ती, द्वेष नसणे, याला म्हणायचं वैराग्य. आणि असं वैराग्य केवळ शुकांचं आहे, इतर कोणाचं असं वैराग्य अशक्य आहे. वैराग्याला ज्ञानाची जोड लागते तर ते वैराग्य टिकतं. एखाद्याकडे वैराग्य आहे पण ज्ञान नसेल ना, तर ते वैराग्य ज्ञानाशिवाय अपूर्ण आहे. ज्ञान नसेल तर ते वैराग्य जास्त काळ टिकत नाही. म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीत वर्णन केले, विरक्ती वाचूनी कहे ज्ञानासी तगनेची नाही, हे विचारुनी पाही ठेविले देवे. विरक्ती वाचूनी कही ज्ञानासी तगनेची नाही. ज्ञान आणि वैराग्य ही जोडी असली तर ते वैराग्य टिकतं शेवट. तर परमात्मा मिळवणं काही फार दूर नाही. परमात्मा अशा माणसाच्या मागे पुढे पळत असतो. देवाला असे लोक आवडतात, असे भक्त आवडतात. तर शुकांचं वैराग्य फार श्रेष्ठ आहे. वैराग्य का होतं याचं शास्त्रामध्ये 5 कारणं आलेली आहेत की 5 कारणामुळे माणसाला वैराग्य होत असतं. ते 5 कारणं कोणती आहेत? पहिलं कारण आहे दुःख. माणसाच्या जीवनामध्ये खूप दुःख भोगायला मिळालं की माणूस वैरागी बनतो त्या दुःखामुळे. आणि दुःख कुठे भोगायला मिळतं तर संसारामध्ये. संसाराचं नावच काय आहे? दुःखालय. जिथं केवळ दुःख मिळतं. असं तुम्ही ग्रंथालयामध्ये जा, ग्रंथ मिळतात. पुस्तकालयामध्ये जा, तसं दुःखालयामध्ये जा, दुःख मिळतं. मग संसारामध्ये सगळं दुःख आहे. त्यामुळं संसारात दुःख भोगायला मिळालं की माणसाच्या मनामध्ये वैराग्य होतं. हे संसारातलं जे आनंद सुख दिसतो ना, ते केवळ भास आहे. दुरून आपल्याला वाटतं की खूप आनंद आहे, पण जवळ गेल्यानंतर कळतं की सगळं दुःख आहे. फक्त यामध्ये भ्रम आहे. भ्रम कसा आहे? ब्रह्मेनाहम ब्रह्मेत्वहम ब्रह्मेण उपासका जना ब्रह्मेण ईश्वर भावत्वम ब्रह्ममूलमिदं जगत. संसारामध्ये मी तूपणाचा भ्रम आहे. फक्त भास आहे की याला वाटतं तो सुखी आहे, त्याला वाटतं हा सुखी आहे, आपल्याला वाटतं आपले शेजारी सुखी आहेत, शेजाऱ्यांना वाटतं आपण सुखी आहोत. पण वास्तविक सुखी कोणीच नाही जगामध्ये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. एक नवरा बायको होते. सारखं त्यांच्यामध्ये भांडण व्हायचं, सारखं भांडण व्हायचं. आणि त्यांच्या शेजारी दुसरं एक जोडपं राहत होतं. त्यांच्या घरातून सारखे हसण्याचे आवाज यायचे, सारखे हसण्याचे. हे भांडणारे विचार करायचे की आपण एवढं भांडतो ना, आपले शेजारी किती सुखात आनंदात राहतात. एके दिवशी हे भांडणारे नवरा बायको, जे हसणारे नवरा बायको आहेत ना शेजारी, त्यांना भेटायला गेले आणि विचारलं की आमच्यात सारखं भांडण होतं, पण तुम्ही दोघं सारखे हसत असतात, तुमच्या घरातून हसण्याचे आवाज येतात. तर तुमच्या या सुखी संसाराचं रहस्य काय आहे? तुम्ही एवढे आनंदात कसे राहता? आम्हालाही कळू द्या. तेव्हा त्या शेजाऱ्यांनी सांगितलं, अहो जसं तुमचं आहे तसं आमचं आहे, उलट तुमच्यापेक्षा आमचं भयंकर रूप आहे. तुम्ही फक्त भांडण करत असताल, आमच्यात मारामारी सुद्धा होते. यांना नवल वाटलं, अरे तुमच्या तर घरातून भांडणाचा कधी आवाज येत नाही, सारखा हसण्याचे आवाज येतात. तेव्हा ते म्हणाले, हसण्याचे आवाज यासाठी येतात की आमच्या दोघातही भांडणं होतात. आम्हाला एकमेकाचा राग आला की माझी बायको काय करते, घरातली कुठलीही वस्तू हातात पडल ती मला फेकून मारते. आणि तिनं मला फेकून मारली
आणि मी जर नियम चुकला की मी जोरजोरात हसतो, पण तिनं मारलेली वस्तू बरोबर मला लागली की ती जोरात हसते. हे फरक आहे. फक्त आपल्याला भास होतो की तो सुखी आहे, त्याला वाटतं हा सुखी आहे. एकमेकाकडं पाहून फक्त सुख आहे असं मानतात. जसं म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे, असे एक म्हण आहे. लांबून डोंगर साजरे दिसतात, पण घरी जाऊन पहा, घरोघर मातीच्या चुली, सर्व काही एकसारखं आहे, की सगळीकडे दुःख आहे. या दुःखामुळे माणूस वैरागी बनतो. म्हणून कधी कधी माणसं वैतागाने वैरागाच्या गोष्टी बोलतात का नाही. खूप कंटाळा आला घरामध्ये, खूप त्या दिवशी भांडण झालं की मनामध्ये वाटतं की सगळं सोडून कुठंतरी लांब निघून जावं, वाटतं का नाही माणसाला. फार त्रास झाला की असं वाटतं सगळं सोडून द्यावं, कुठेतरी लांब दूर निघून जावं, जिथं कोणी सुद्धा गाठ पडू नये म्हणतात. असं कधी कधी वैताग येतो. याला फक्त वैताग म्हणायचं हे खरं वैराग्य नाही. पुन्हा वैराग्याचं दुसरं कारण आहे भीतीपोटी वैराग्य. कधी कधी काही माणसं संसारामध्ये फार दुःख आहे म्हणून भीतीपोटी संसारात पडतच नाहीत, लग्नच करत नाहीत, असेच राहतात, संसारात पडतच नाहीत, वैराग्य बनून जगतात. हे भीतीपोटी वैराग्य. जसं एखादा विद्यार्थी आहे, त्यांनी परीक्षेचा अभ्यासच केलेला नाही आणि परीक्षा तर आता उद्याच आहे. आज विचार करतो, अरे आपण अभ्यासच केला नाही, परीक्षेत काय लिहिणार, म्हणून भीतीपोटी परीक्षाच देत नाही. तसं काही माणसं भीतीपोटी संसारात पडत नाहीत. हे भीतीपोटी वैराग्य. तिसरं वैराग्याचं कारण आहे की माणसाला संसारामध्ये किळस बसली, संसाराची एकदा मनात किळस बसली की माणसाला वैराग्य प्राप्त होतं. जसं माणसाला किळस आल्यानंतर कितीही आवडीचा पदार्थ सुद्धा खावं वाटत नाही. समजा तुम्ही जेवायला बसलात, समोर पंचपक्वानाचं ताट वाढलंय, तुमच्या आवडीचे पदार्थ आहेत, पण जेवायला बसलात आणि जर मध्येच ताटामध्ये जर तुम्हाला केस सापडला, जेवणाच्या ताटामध्ये एखादी मेलेली माशी पडली, समजा एखादा मच्छर पडलाय ताटामध्ये, खावं वाटतं का हो? तुमच्या आवडीचं भोजन आहे, खूप आवडीचं, पण ताटामध्ये जर केस सापडलाय, मच्छर पडले, एखादं किडू सापडलं वरणामध्ये, खावं वाटतं का? वासनाच उडून जाते जेवणावरची, किळस बसते माणसाला. मग तसंच संसार करत असताना संसारातील अनाप्त पदार्थाची एकदा किळस बसली की माणसाला पुन्हा संसार सोडा वाटतो, वैराग्य प्राप्त होतं. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसले ते. हे तिसरं कारण. चौथं कारण, माणसाचा विवेक जागृत झाला की माणसाला वैराग्य प्राप्त होतं. विवेक म्हणजे सद्विचार, चांगले विचार, परमार्थिक विचार जागृत झाले की वैराग्याची प्राप्ती होत असते. आणि विवेक कधीही जागृत होऊ शकतो, अचानक कुठल्याही मार्फत विवेक जागृत होऊ शकतो. एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक राजा होता. तो राजा, त्याची एक राजकुमारी होती, सुंदर अशी, खूप सुंदर मुलगी होती त्याची. आणि एके दिवशी एक चोर त्यांच्या महालामध्ये गेला चोरी करायला. महालात गेला असताना चुकून राजाच्याच कक्षामध्ये गेला आणि लपून बसला. अंधार पडण्याची वाट पाहायला लागला. रात्र झाली. राजा राणी त्या कक्षात आले आणि राजा राणीच्या गप्पा सुरू होत्या. त्यांनी त्या गप्पा ऐकल्या. राजा राणीला म्हणत होता, आपली राजकुमारी उपवर झाली, तिचं लग्न करायचंय, पण तिच्यासाठी एखादा राजकुमार न बघता एखादा साधू, एखादा महाराज मुलगा पाहायचा. राजा असं राणीला बोलत होता की एखादा माळकरी मुलगा, एखादा महाराज मुलगा पाहायचा. ते चोरानं ऐकलं आणि चोर तिथून बाहेर आला. विचारात पडला की राजाला त्याच्या मुलीसाठी एक महाराज मुलगा पाहिजे. मीच जर महाराज बनलो आणि राजाच्या नजरेत आलो तर राजा मला त्याची मुलगी देईन. म्हणून त्याने त्या ठिकाणी महाराजाचा वेश धारण केला. आजकाल महाराज बनणं फार सोपं झाले. सगळीकडे महाराज की हा सोपा धंदा दिसायला लागला. धंदाच म्हणायला लागले लोक. 4 अभंगावर कीर्तन केलं, पांढरे कपडे घातले, दाढी वाढवली, केस वाढवले, कानात कुंडल घातले, गळ्यात माळा घातल्या, मोठी गाडी घेतली आणि कीर्तन करत फिरायला लागला. मोठा महाराज म्हणायला लागले. सगळ्यात सोपा धंदा आहे असं वाटायला लागलं. पण खोटा परमार्थ आयुष्यभर टिकत नसतो. परमार्थाचं ढोंग आयुष्यभर कधीही टिकत नसतं. यात पण फार कष्ट आहे. तो परमार्थ करणं सोपं नाही.
यात पण फार कष्ट आहेत. पण माणसांना बघणाऱ्यांना वाटतं फार सोपं आहे वाटतं, पण सोपं काहीच नसतं. आणि एखाद्यानं जरी कितीही ढोंग केलं, देवाच्या भक्तीचं ढोंग थोडेच दिवस टिकत असतं. आणि आजकाल सगळे ढोंगी भक्त वाढायला लागले. त्या चोरानं देखील त्या ठिकाणी ढोंगी महाराज बनलाय. महाराजाचा वेश घेतला आणि त्याच नगराच्या बाहेर जंगलामध्ये एका झाडाखाली बसला आणि मौनी बाबा बनून राहिला. बोलायचंच नाही, येईल त्याला आशीर्वाद द्यायचा, येईल त्याला आशीर्वाद. आणि लोक असे आहेत ना, जास्त करून महिलांमध्ये अशी बातमी लवकर पसरते ना, कुठलीही बातमी गावात पसरायची असेल तर महिला मंडळांना एका बाईला सांगायचं फक्त की अमक्या अमक्या गावात एक महाराज आहेत, त्यांनी प्रसाद दिला, आशीर्वाद दिला की नक्की आपली इच्छा पूर्ण होते. एक बाई गेली की लगेच तिच्या मागून दुसरी जाते, दुसरी गेली की तिसरी, सगळीकडेच बातमी पसरते. तर बाया फार भोळ्या असतात, लगेच विश्वास ठेवतात. तसं त्या मौनी बाबाचंही सगळीकडे नाव व्हायला लागलं. लोक दर्शनाला गर्दी करायला लागले. त्याने काहीच करायचं नाही, नुसतं आशीर्वाद द्यायचा आणि प्रसाद द्यायचा. अशी त्याची चर्चा सगळीकडे झाली की एक फार मोठे महाराज आलेत, फार मोठे. आणि राजाच्या कानावर चर्चा केली. राजाने विचार केला, माझ्या मुलीसाठी हा मुलगा कसा आहे, महाराज आहे, जाऊन तरी बघावं, भेटून तरी यावं म्हणून महाराजाने प्रधानाला सोबत घेतलं. राजाने मोठी अशी गिफ्ट भेटवस्तू सोबत घेतल्या आणि जसं त्या चोराला भेटायला निघाले, म्हणजे त्या महाराजांना दुरून येताना पाहिलं राजा येत आहे, पण सोबत प्रधान दिसला. आणि तो चोर जो आहे ना, त्या प्रधानाने एकदा चोराला पकडलेलं होतं. तो प्रधान चोराला ओळखत होता. चोराला वाटलं आता जर प्रधानाने मला ओळखलं आणि सांगितलं की हा चोर आहे तर मला राजा शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो चोर घाबरला आणि राजा जवळ आला तसं त्याने पळायला सुरुवात केली घाबरून. चोर पुढं पळू लागला आणि राजा पाठीमागे, महाराज थांबा, मला दर्शन घेऊ द्या, महाराज थांबा, मला दर्शन घेऊ द्या. आणि महाराज थांबण्यात महाराज पुढं पळत आहेत. पळता पळता त्या चोराच्या मनामध्ये विवेक जागृत झाला. पळत पळत चोर विचार करायला लागला, नुसतं मी महाराजाचा वेश घेतलाय, खोटा वेश घेतलाय, नकली महाराज बनलोय, तरी सुद्धा या नगराचा राजा माझ्या पाठीमागं पळतोय. मी खरोखरचा महाराज झालो, खरोखर परमार्थ करायला लागलो, खरोखर देवाचं नाम घेतलं तर जगाचा राजा म्हणजे जगाचा मालक का नाही पाठीमागे पळणार. पळत पळत त्याच्या मनामध्ये विचार आला, सद्विचार आला, विवेक जागृत झाला आणि त्याने चोरी करणं सोडून दिलं आणि भगवंताचं भजन करायला लागला, परमार्थिक बनला. असं हे वैराग्याचं चौथं स्वरूप आहे, कारण आहे, ते म्हणजे विवेक. आणि चौथं कारण आहे प्रेम. भगवंतावर प्रेम वाढलं की वैराग्य होतं. एवढं प्रेम वाढतं भगवंतावर की पुन्हा या जगामध्ये देवाशिवाय काहीच आवडत